बघू शकता. आता यांना डाग मारायचा राहिला फक्त. सगळ्या शेळ्या पण जेवढ्या धरता येईल तेवढ्या धरल्या आम्ही. बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्या. बाकी शेळ्या पाहून घ्या. क्वालिटी मी तुम्हाला दावणार आहे. त्याचं याच्यात निम्या गाभणी काही दुधाच्या आहे. तसे मी शेळ्या तुम्हाला धावतोच. माझ्या हाताने धावतो. तर हे बघा क्वालिटी. आता तुम्हाला शेळ्या धावते काका. असं हे वरती मामा म्हशी दमाना. हे बघा दुपारचा टाईम आहे. तुम्हाला टाईम बी दाखवलं होतं मी. आता डाग मारायचं बाकी. वा 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 एक नंबर. बघू शकता खाली सावली पडेल एकदम खाल. बघा एकसारख्या दुधाच्या मोटरी. नरम काशीच्या भाकऱ्या. म्हैस लोक म्हणते गाडीत ताठून ठेवली. पहा इथं काय ताठेली. इथं तर बकरी. आम्ही चहाला दूध आमच्या देखत काढ. हा आम्हाला चहा पाजला. बरोबर. गाभण ही गाभण ही दुधाची ही गाभण. ओ यांना धरा. हा डब्बी तो काढेंगे. खम 2 मिनिट. एक सोप एक तुम्ही बाजूला घ्या. जा बसा. वा 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 ही क्वालिटी गाडीमध्ये येत आहे. चला डाग मारून घेतो आणि तुम्हाला शेळ्या दाखवतो बाकीचे. जय बिरू बाबा. असं याला म्हणत्या नाथखुळा वस्तू. बस हमरा बैल्या ऐकलो. जाओ दो यानी तुम बाजूला. छोड़ दो. अरे झाकण जाएगा. अरे किधर नहीं जाएगा झाकण. बघा बकरी मोकळ्या करून धावतो. एक सोडा काका. हा गाभणी चल कामी. बघा बकऱ्या. हा चल रे बेट. बघा हे बकऱ्या गाडीत येत आहे. जातेगावला हजीर होऊन जाणे. चलो फोन करून या. बाकीच्या डाग मारला. काही मारायच्या बाकी होत्या. बाकीच्या अजून 1-2 बाकी आहे. त्या आता धरून मारायच्या. पण जेवढे धरता आले 2 धरले सगळ्यांना. चारी झाल्या का काका. ती धरून घ्या तुमच्या हातातली फुली. हा 1-2 प्रश्न विचारायचे तुम्हाला. हे बघा धरा तिला. हा काय लय बकऱ्या भेटतात गुजरात मध्ये. गांड फाटली. बकऱ्या भेटतात. बकऱ्या घ्यायला लाल डोळे करून. कसं आहे लाल डोळे करून यावं लागत तरी घेतल्या जात्या. बरोबर. किती पार्ट येऊन गेले पाहून इडून. बरोबर. याने झापत काढला नाही. याला खिसा खाली करावा लागतो. हा ना. तर या बकऱ्या भेटतात. काज बीज दावावरती जर्सी की एका टाइमच दूध यात. लोक तिकडे म्हणतात ताठून ठेवली तुम्ही. हे बघा असं मंडई नो बोलत म्हणजे आपल्याकडे टॉपचे 1-2 दुधाची शाळेवाले. काय म्हणले गिराईक आपल्याकडे टॉपचं आहे दुधाची शाळेला. दूध घालणार त्यासाठी या शाळ्या घेतल्या आपण 20 शाळ्या धरणीच्या घेतल्या. त्याच्यामध्ये आता काही चिडो अजून काही डाग करायचं आहे. अजून जेवढे धरता आलं तेवढे धरल्या. बरोबर. त्याच्यामध्ये 17 दुधाचे आहे. बरोबर. 3 गाब नाही. 3 गाबना. आणि लोक हा द्या सोडून तिला. म्हैस लोक म्हणते लईच बकऱ्या भेटतात तेव्हा गुजरातला. काही नाही भेटत. नाही ना. हिंदावला घुरायला 8 दिवस झाले. आज डोकं खराब होऊन जात. किंमत आहे. बरं 10 आणि 12ला 18 आणि 22,000 रुपये दाम शेळी घ्यायला. बरोबर. चालेल मित्रांनो. कोणाचं बी काम नाही शाळा घ्यायची. ओके. वा 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 मित्रांनो एकच घेईल. सिंगल घेईल आणि सिंगलच भेटणार आहे. जर कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क करा. ही शेळी तुम्हाला पट्टीमध्ये भेटणार नाही. तुम्हाला सिंगल खरेदी करणं आहे. आडवी करा तिला दाखदर्शक लोकाला. असं बघा वस्तू सिंगल वस्तू आहे. दुसऱ्या व्यतात पाठ आहे मित्रांनो. पण पाठ म्हणजे पाठ. हा खांद्याला लागती. सिंगल घेतली एका माणसाची. गाभण 4 महिन्याची गाभण आहे. नंबर 1 वस्तू. आता सकाळचा टाईम आहे.
बघा पोटबीट एकदम काच थांबा काजवीज बघा एकदम लेवल काशीची बकरी आहे काहीच तिच्यामध्ये असं वर आहे माझ्या कमराच्या कमराच्या वर बकरी आडी करा अशी बघा कोणत्याही बकरीला लाजेल तुम्हाला सांगतो गॅरंटीने हिचं 1.5 ते 2 लिटर दूध एका टायमाला आरामात देईन 1.5 लिटर तर कुठंच नाही गेलं 3, 3.5, 4 लिटर दूध देणारी पाठ दुसऱ्याच झोपेत एवढी हाईट आहे तिला अजून लय मोठी होईल पाहिजे असं कोणाला तर लवकर मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा गाडी येत आहे जातेगावला तर जातेगावला तुम्हाला ही बकरी भेटून जाईल पण सिंगल जर कोणाला पाहिजे असेल हां पट्टी तर घ्यायची असली हां द्या सोडून काही नाही वस्तू ओके मग कस काय बकरी एकच घेतली पण अशी घेतली ना तिचं दाम बी त्याच मापाचं आहे हा म्हणूनच एकच शिकायची ती एकच विकायची चालेल आधीच ऑर्डर करा देत नव्हता तो पण बळजबरी घेतली म्हणजे दुसऱ्या बाकऱ्या 2000 ना बी वाढवा घेतली पण मग वस्तू घरी न्यायची नाही विकली तरी चालेल पण मग घरी फोटो काढून ठेवायची वस्तू बघा वस्तू मित्रांनो या शेळ्यांची खरेदी चालू आहे म्हणजे खरेदी झालेली आहे शेळ्या बघा अरे मोंडा काय उच्चा करणार नाही बघा बाबा म्हणतो या गाडीमध्ये ह्या शेळ्या खरेदी झालेल्या आहे ह्या शेळ्या येत आहे जातेगावला लवकरात लवकर संपर्क करा बघू शकता डाग वगैरे मारलेला आहे एकदम आणि शेळ्या बी उंच पूर्ण काठीच्या शेळ्या आहे काका एक एक धरून कास वगैरे दावा एक साईडला घ्या कर हे बघा मित्रांनो आता सकाळचा टाइम आहे एक एक दारा ही पूर्ण नाही जात ती घ्या इकडं राहिली ती हा द्या सोडून सकाळचा टाइम आहे हे बघा माप इकडे घ्या पायावर करा हे बघा दूध माप घ्या माप तर मापच आहे नाद खुळा वस्तू आहे गाबणी गाभण बघा वस्तू दुसऱ्याच झोप्यात पाठी छाताडाला लागेल कमराची वर घोडा जो नाक खुळा आहे पण थोडी अक्काळी काय अडचण नाही हो दूध 3 लिटर 1.25 लिटर एका टाइम म्हैशी मग या बकऱ्या आहे मित्रांनो दुधाच्या जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा हा થઈ ગયા हे बघा कशी रांग आहे या शेळ्या खरेदी करायसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करणे बघू शकता वस्तू म्हणजे वस्तू आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी ह्या अशा 4 जवळपास 7, 8, 10 पाठी आहे बघू शकता जाऊ दे बीजी आवा दे आणि न्या आवा दे ए काका हे बघा रोमन नोजमध्ये जबरदस्त पाठ आहे 12 महिन्याच्या पाठी आहे कितला दिन हा बरं डोळा हाल बीजी वर्ष 1.5 वर्षाची म्हणतो होतो तर ह्या पाठी तुम्हाला भेटून जाईल चला एक ही आहे काका जाऊ बघू शकता मोठाले पाठी आहे फळकर पाठी आहे 12 महिन्याच्या असेल 12-14 महिन्याच्या बघा ह्या खांडातल्या पाठी म्हणल्यावर त्या कशा होणार तुम्ही विचार करा असे इकडं पाठी बघ जाऊ दोन असं नको हे बघा अशा पाठी टॉप क्वालिटी धंदे भैया शेळी पालन फार्म संपर्क करा त्वरा करा रघुबाईच्या घेतल्या राम राम हे बघा मित्रांनो टॉप क्वालिटी दुधाच्या काठीवाडी शेळ्यांची खरेदी चालू आहे सकाळचा टाइम आहे आता 9 वाजले बकऱ्या बघू शकता आता काक एकदम क्वालिटी म्हणजे वस्तू आहे अशा वस्तू घेतल्या का आता कंबर तुटलं
थोडस पुढं घ्या तिला कामीला. हा एक एक दावा आणि द्या सोडून. हा फिरून या ना तू. नाही नाही इकडं दिसन ती व्यवस्थित. मोर वंडीला तू पाठी मागून ये. घ्या तिला पुढे घ्या. असं हा, घोडी घोडी. घोड आहे घोड. हा ना तिला बिंगून आणा इकडं. ए काका रुको. याला त्या वस्तू द्या इकडे सोडून द्या तिला. अशी पुढं घ्या वस्तू. म्हैस सकाळचा टाइम आहे. सकाळचा टाइम आहे. उचला तिचा तांगडा उचला. सकाळचा टाइम म्हणजे 9 बी वाजले. हा दूध वस्तू. हा द्याच तिला सोडून द्या आणि आपले 2 घ्या अमराबाईच्या हातातून. मित्रांनो वस्तू म्हणजे वस्तू आहे. दूध काढेल सकाळी काका यांचं. आणि मग काढेल नाही तर आणि पिल्लं बी आहे त्यांच्यावाले. म्हैस आहे ती म्हैस. पिल्लं नाही देत आपल्याला पण मग पिल्लं पिऊ राहिले त्यांना आता. चरू राहिले मध्ये. हा द्या सोडून तिला द्या सोडून. दुसऱ्या वेतामध्ये बकरी मित्रांनो. आता ही पहिलं रुच पाठी 4 दात असन किंवा 2 दात करीत असन. 4 दात. 4 दात पाठी. टाका पाहिजे तिचा कसा आहे. ठेका म्हणजे तिला काय पाहायचं काय चौकानी. चौकोनी ठेका. आणि ह्या अशा बकऱ्या घ्यायला या जरूर. बघा जातेगावली गाडी येणार आहे. तोपर्यंत तुम्ही बकऱ्या पाहून घ्या. अजून म्हणजे इथं 5-5 बकऱ्या घेतल्या आम्ही आता. बकरी पाहून घ्या आता. मेंढ्या पाहिजे असं कोणाला तर मेंढ्या ऑर्डर करू शकता तुम्ही. मेंढ्या बी टॉप क्वालिटीमध्ये येऊन जातील गाडीमध्ये. बघू शकता सांडबाई 100-150 किलोच आहे. एक ही आहे मित्रांनो. डाग मारायचं बाकी आता माझ्या हाताना डाग चालू येईल. पण म्हणलं व्हिडिओ काढून घ्या आधी. किंबाईची बकरी घेत असं. घ्या पुढे घ्या तिला. हा बस 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 बस. खम 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 खम. बघा बकरी आणि हातखोळा वस्तू. वा वा वा. ओके.